श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 15 सप्टेंबर वार सोमवार आणि आज आहे अविधवा नवमी श्राद्ध. पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते त्या स्त्रीसाठी केलेले श्राद्ध हे अविधवा नवमी श्राद्ध म्हटले जाते. अवयपणी म्हणजे सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीची मरणोत्तर गणना सधवा म्हणून होते. कालांतराने तिचा पती निधन पावला तेव्हाही तिची मरणोत्तर दर्जा सधवा हाच असतो. त्यामुळे तिचा पती म्हणजेच श्राद्धकर्त्याचे वडील निधन पावले तरी पितृपक्षात अविधवा नवमीचे श्राद्ध मुलाने पुढे चालू ठेवावे. जेव्हा श्राद्धकर्त्याचे निधन होते तेव्हा मात्र त्याच्या मुलाने ते अविधवा नवमीचे श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध या तिथीला करण्याची आवश्यकता नाही. मुलाची मुंज झालेली नसेल तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे. मुलगा नसल्यास अविधवा नवमीचे श्राद्ध पतीने स्वतः करावे. या दिवशी श्राद्धाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करून एखाद्या सुवासिनीला जेवू घालावे. तिला सौभाग्य अलंकार देतात. यथाशक्ती साडी किंवा अन्न भेट वस्तू देऊन तिला संतुष्ट करतात. तसेच श्राद्धविधीनुसार अविधवा स्त्रीच्या नावाने काकबली वाढून त्याचा नैवेद्य दाखवतात. हे तिथी आईचे श्राद्ध करण्यासाठी देखील योग्य मानली जाते. असे म्हटले जाते की या तिथीला श्राद्ध केल्याने कुटुंबातील मृत महिला सदस्यांच्या आत्म्याला शांती मिळते. नवमीचा दिवस त्या माता, बहीण आणि मुलींना समर्पित आहे ज्यांचे पती जिवंत असताना निधन झाले किंवा ज्यांच्या मृत्यूची तारीख माहिती नसेल. या दिवशी केलेल्या श्राद्धामुळे वंश आणि कुलाची प्रगती होते. त्यासोबतच जी व्यक्ती हे श्राद्ध करते त्याच्या जीवनामध्ये मातृत्व, स्नेह आणि आनंद कायम राहतो. या दिवशी ब्राह्मणांना भोजन द्यावं. विशेषतः ब्राह्मण पत्नीला दान द्यावे. वृद्ध महिलांना भेटवस्तू देण्याचे सुद्धा विशेष महत्त्व आहे. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा आणि मातृशक्तीचे स्मरण करावे. गाय, कुत्रा, मासे, मुंग्या आणि कावळे यांना अन्न आणि पाणी अर्पण करावे. मान्यतेनुसार यामुळे पूर्वजांना अन्न मिळते आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. धार्मिक दृष्ट्याने अविधवा नवमी हा अतिशय महत्त्वाचा दिवस असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आज कोणत्याही परिस्थितीत आपल्याला संध्याकाळी इथे एक असा दिवा लावायचा. हा दिवा लावल्यामुळे आपले पित्र आपल्याला प्रसन्न होणार आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत. त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार. तर हा दिवा कुठे लावायचा, कोणत्या वेळेत लावायचा त्याबद्दल सविस्तर महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात. यालाच आपण पितृदोष म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात. त्यापैकी एक म्हणजे पितृदोष. ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितराच्या आत्म्यांच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनात निर्माण होतात. या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे, अचानक आजारपण, संकट, संपत्तीची कमतरता, सर्व सुख सोयी असूनही मनातील असंतोष. मुलं आपली खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही. मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर आवर्जून या काही विशेष तिथी आहेत. या तिथींना आपल्याला काही प्रभावी उपायाने सेवा करण्याची गरजही भासत असते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत कधीही करू शकता. हा शिवमहापुराणातील सर्वात प्रभावी उपाय मानला जातो. हा उपाय घरातली जी स्त्री असते तिनेच प्रयत्न करून करावा. जर काही कारणास्तव स्त्रीला मासिक धर्म असेल तर घरातल्या कर्ता पुरुषाने हा उपाय केला तरीही चालणार आहे. आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक प्लेट घ्यायची. प्लेटमध्ये आपल्याला प्लेट भरून तांदूळ ठेवायचे. त्या तांदळावर आपल्याला 21 दुर्वांच्या 7 जुड्या ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत.
त्याचबरोबर आपल्याला एक दिवासुद्धा तयार करायचे। एक प्लेट घ्या, प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्यावर आपल्याला कणकेपासून एक दिवा तयार करून ठेवायचा आहे। त्या दिव्यामध्ये 2 वातीची 1 वात करून आपल्याला लांब वात ही टाकायची। तसेच या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल टाकायचं आहे। आता तिळाचं तेल नसेल तर तुम्ही मोहरीचं तेल टाकू शकतात। मोहरीचं तेलसुद्धा नसेल तर रोजच्या देवपूजेमध्ये तुम्ही जे पण तेल वापरतात ते टाकलं तरीही चालणार आहे। आता असा हा दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आणि आपल्या घरामध्ये जिथे आपण पाण्याचा साठा ठेवतो म्हणजे हांडा भरून ठेवलेला असेल तिथे आपल्याला हा दिवा जो आहे तो आपल्या पितरांच्या नावाने लावायचा आहे। कारण असं म्हटलं जातं आपल्या घरामध्ये जिथे पाण्याचा साठा असतो तिथे आपल्या पितरांचा निवास असतो आणि जेव्हा आपण असा हा दिवा तिथे प्रज्वलित करतो तर त्यामुळे आपले पितर आपल्यावर प्रसन्न होत असतात। आता जिथे आपण दिवा प्रज्वलित केला त्याच्याच शेजारी आपल्याला तांदळाने भरलेली जी प्लेट आहे त्यावर ज्या आपण 21 दुर्वांच्या 7 जुड्या ठेवल्या त्यासुद्धा ठेवायच्या आहेत। त्यानंतर जर तुम्हाला तुमच्या पितरांचं नाव माहिती असेल तर हात जोडून त्यांचं नाव घ्या। नाही माहिती असेल तर तुम्हाला 21 वेळा ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचे। किंवा तुमच्या घरी एखादी स्त्री नवमी तिथीला मरण पावली असेल तर तिचं नावसुद्धा आवर्जून तुम्हाला घ्यायचं आहे। आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करून घ्यायची। यापुढे त्यांचं आपल्याला कायम स्मरण राहील असं आपल्याला त्यांना बोलायचं। त्यांची कृपा आपल्यावर कायम राहिली पाहिजे याकरता आपल्याला त्यांना प्रार्थनाही करून घ्यायची आहे। आता जो दिवा आपण माठाजवळ किंवा पाण्याचा जो साठा आहे तिथे लावलाय तर त्या दिव्यामध्ये तेल तुम्हाला एवढं घालायचं जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील। ज्या घरामध्ये आजच्या दिवशी असा हा दिवा आपल्या पितरांच्या स्मरणार्थ लावला जातो त्या घरावर अखंड आपल्या पितरांची कृपाही होत असते आणि ज्यांच्यावर पितृ प्रसन्न होतात त्यांच्या जीवनामध्ये कायम भरभराटही होत असते। त्यांच्या जीवनामध्ये असणारी सर्व जी संकट आहेत, वेदना आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होत आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।